महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणारे महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्रीबाई फुले, देश संरक्षणासाठी सरहद्दीवर आपल्या प्राणांची आहुती देणारे जवान आणि आपल्या मुंबईच्या रक्षणासाठी शहीद झालेले तमाम पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पवित्र आत्म्यास अभिवादन. माझे आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचते ते तमाम माझ्या माता, भगिनी, बंधूंनो आणि मित्रांनो, मी आपल्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा एक शिलेदार म्हणून आपणासमोर उभा आहे. माझा परिचय: मी फैज अहमद अजीज शेख, वय वर्ष 37, राहणार श्री लक्ष्मी टावर, राबोडी, कोलीवाडा, ठाणे. माझं टोपण नाव दादा. मी प्रभाग क्रमांक 22 मधनं निवडणूक लढू इच्छित आहे. लहानपणापासून मी राबोडीमध्ये आपल्यातच राहिलो, वाढलो आणि मोठा झालो. म्हणजे थोडक्यात स्थानिक उमेदवार. मला आपला प्रतिनिधी होण्याची आवड आहे, नेता नव्हे. आपला प्रभाग म्हणजे राबोडी, साकेत, आकाशगंगा, क्रांतीनगर, वृंदावन इत्यादी असा. माझा पारंपरिक राजकारण पद्धतीला तसा विरोध आहे. उगाचची हुल्लडबाजी, बॅनरबाजी, गोंगाट, शोबाजी, भूलथापा मला जमत नाही. मी अशाच माध्यमातून आपल्यासमोर येईल. पक्षाने जर उमेदवारी दिली तर उमेदवार म्हणून, आणि पक्षाने जर उमेदवारी नाही दिली तर उमेदवाराचा प्रमुख प्रतिनिधी म्हणून. माजिवडा पुलाखालून कळव्याकडे जाणारी आणि उलट कळव्याकडून माजिवडा पुलाकडे येणारी जड अवजड वाहनांची वाहतूक. आपल्या प्रभागामध्ये एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर मी एका जनहित याचिकेद्वारे निकाली काढली. शहरातील वाहतुकीची कोंडी कमी झाली, अपघातापासून सुरक्षा झाली. राबोडी, श्रीरंग, वृंदावन, साकेत परिसरामधील नागरिकांची सुरक्षा झाली. होली क्रॉस शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा उपयोग झाला. प्रदूषण कमी झाले. दिनांक 1/1/2005 ते 13/6/2006 पर्यंत एकूण अपघातांची संख्या 421 होती. ठाणे नगर, कापूरबॉडी, कळवा पोलीस ठाण्यामध्ये 421 एकूण अपघात झाले. त्यापैकी 81 जण मृत्युमुखी पडले, 200 जणांना गंभीर इजा झाली, 148 जणांना किरकोळ इजा झाली आणि क्षुल्लक दुखापत जी आहे ती 62. अशा पद्धतीने मी तुम्हाला जो तक्ता वाचून दाखवला त्याप्रमाणे अपघात झाले, लोक मृत्युमुखी पडले, काही जणांना कायमस्वरूपी विकलांगत्व आले, काही जण किरकोळ जखमांनी दुखापत पत्करावी लागली. आणि अशा पद्धतीचं काम आपल्यासारख्यांच्या आशीर्वादानं मी करण्यात यशस्वी ठरलो. तसेच ठाणे पूर्व येथे कोपरी कॉलनी ही वसाहत, यामध्ये वनकर्मचाऱ्यांच्या मुलांचं वसतिगृह होतं. मी सुद्धा एक वनकर्मचाऱ्यांचा मुलगा आहे. मी सुद्धा त्याच वसतिगृहात राहून शिकलो. अचानकपणे वनकर्मचाऱ्यांच्या या वसतिगृहाला फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तोडलं आणि मी त्याच्यासाठी एक आंदोलन छेडलं आणि ती जागा सुरक्षित करून घेतली. राबोडीमध्ये मी 5 सेवाभावी संस्थांचा पदाधिकारी आहे. त्यांच्यामार्फत जी काही छोटी मोठी कामे माझ्याकडनं पार पाडली गेली ती अनंत प्रकारची कामं आहेत. त्याचा पाडा पडत बसलं तर खूप वेळ होईल. आता मी महत्त्वाचं म्हणतो की राजकारणाचा सगळ्यांना कंटाळा. राजकारणाचा कंटाळा करणारी मंडळी यांना लोकशाही तर हवी असते, परंतु राजकारणी नको असतं. असं कसं चालणार? आपल्या देशात शासनाने निर्धारित केलेले कर भरणारी जी जमात आहे त्यांना मी विशेष सांगू इच्छितो की अशाच पद्धतीची लोक ज्यांच्या करांच्या पैशांवर शासनाचा, महापालिकेचा अर्थसंकल्प अवलंबून असतो, तीच लोक मतदानासाठी निघत नाही. आपल्याकडे साधारणपणे सरासरी 40% मतदान होतं आणि नंतर आपण 5 वर्ष प्रस्थापित राजकारण्यांना दोष देत बसतो आणि याचा पुरेपूर प्रस्थापित राजकारणी उपयोग करून घेतात आणि वारंवार सत्तेवर असतात. आमचे विचार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे बघून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करावं अशी माझी विनंती. आपला हिंदुस्थान हा जगातील सर्वात मोठी लोकशाही, आजच्यात मानवताच नांदते, अध्यात्माचा वास असलेली ही पावन धरती, धर्मनिरपेक्ष राष्ट्र, साधू, संत, सुफी, अवलिया, फकीर यांची ही पावन भूमी, त्याचा छोटा अंश म्हणजे प्रभाग क्रमांक 22.
सर्व जात पात धर्म समाज संप्रदाय वैष्णवला मानणाऱ्या लोकांचा मोठा प्रभाव. इथे सुद्धा मानवता नांदते. मी सुद्धा लोकशाही मार्गाने जगणारा माणूस, भारतीय संस्कृतीचा आदर करणारा माणूस आहे. आपली संस्कृती सांगते आपल्याकडे दान मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीस दान दिले पाहिजे. दानाची किंमत नसते. अनंत दानवीरांची आपल्या संस्कृतीमध्ये उदाहरणं आहेत. दान अनमोल असते, त्याची किंमत लावणे सुद्धा कठीण. कठीण काय, मी तर म्हणतो की दानाची किंमत लावणे हे पाप आहे. मी सर्वांच्या आधी आपल्यासमोर सरळ सरळ आपला मताचं दान मागण्यासाठी एक भिक्षुक म्हणून उभा आहे. मला एकदा आपला प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत पाठवा ही आपणासमोर नम्र विनंती. रस्ते, गटर, पायवाटा, झोपडपट्ट्यांचा विकास, दिवे इत्यादी पायाभूत सुविधा ही महानगरपालिका पुरवत असते. नगरसेवकाला आपल्या हुशारीने ती कामं पार पाडून घ्यावी लागत असतात. परंतु समाजामधील शांतता, संबंध, ऋणानुबंध, बंधुभाव, प्रेम, सद्भावना, मेलजोल, सलोखा यापैकी एक सुद्धा काम ठाणे महानगरपालिका करत नाही आणि ती कामं आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधीलाच करावी लागतात आणि त्याची आपल्या प्रभागामध्ये जास्त गरज आहे असं मला वाटते. मी ईश्वर साक्षी ठेवून असं सांगतो की ही काम मी प्रामाणिकपणे हे सर्व संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीन. काही कथित राजकारणी नव्हे कारस्थानी पैशांचं राजकारण करतात. मी आपणास सांगू इच्छितो की मतदान करण्यासाठी फक्त 1 तास लागतो, जेमतेम ते सुद्धा. सर्वसाधारणपणे 2,000 रुपयांनी हिशोब केला तर त्याची किंमत एका तासाला फक्त 0.04 पैसे होते. का आपला स्वाभिमान एवढा स्वस्त आहे? आपण प्रतिनिधी शोधत आहोत, व्यापारी नाही. आणि काम करणारा, जाणकार, समजणारा असा प्रतिनिधी आपल्याला हवे. नेता नव्हे, प्रतिनिधी हवा आहे. देशाचं भवितव्य आपण माझे बंधू भगिनी तरुण मित्रमंडळी आहात. त्यांची मला मोलाची साथ हवी आहे. आईबाबांसारखे थोरा मोठ्यांचे मला आशीर्वाद हवे आहेत. आपलं मत निश्चित वाया जाणार नाही मी याची ग्वाही देतो. संस्कृती बाह्य कृत्य माझ्याकडनं होणार नाही. सौजन्याने वागण्याचा विश्वास देतो. मी कुठल्याही प्रकारचं आश्वासन देत नाही, कारण आश्वासने जी आहेत ती विसरण्यासाठी असतात. मी अभिवचन देतो ते फक्त पाळण्यासाठीच असतात. आपल्या सर्वांच्या सुखात समाधानामध्येच माझे सौख्य आहे अशी गवाही देत मी आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.